23 सप्टेंबर 2001. माझ्या शुभार्थी मित्रांनो, काम सुरू करताना आपण नेहमी आजूबाजूच्या निसर्गाशी आपलं काय नातं आहे त्याचा अंदाज घेऊन पुढे काम करतो. मध्ये पावसाने जरा ताण दिला होता. सध्या उत्तरा नक्षत्र चालू आहे. 26 तारखेपासून हस्त नक्षत्र चालू होईल. आकाशामध्ये हत्तीसारखे किंवा हत्तीच्या डोक्यासारखे ढग येतील. हत्तींच्या टकरा होतात असे ते ढग एकमेकावरती टकरावतील. हत्तींच्या टकरा व्हाव्यात तसा गडगडाट होईल आणि हत्तीच्या सोंडेनी पडावं असं पाणी, असा पाऊस, मुसळधार पाऊस असा होईल. हा जो सुमार आहे निसर्गाचा, आपण कुठेही जरा इतरत्र बाहेर गेलो, कुठेही डोंगराच्या आसपास गेलो तर चित्र काय दिसेल? सगळीकडे हिरवळ असते. हवा सगळी पावसाळी झालेली असते. पावसाळी हवा असते, ढगाळ हवा असते. तरी देखील हवेमध्ये विलक्षण ताजेपणा असतो. ढगाळ, आत्ता पाणी येईल, आत्ता पाऊस येईल अशी स्थिती असते. धबधबे असतात. धबधब्यांचा सुद्धा आवाज वेगवेगळा असतो बरं का. जेव्हा बोटा एवढं किंवा करंगळी एवढंच पाणी असतं तेव्हाच्या धबधब्याचा आवाज आणि आत्ता उत्तरा नक्षत्राच्या उत्तर काळातला किंवा हस्त नक्षत्रातल्या काळातला धबधब्याचा आवाज त्याच्यात फरक असतो. धबधबा म्हणून जो आहे तो हस्त नक्षत्रामध्ये असतो. असं सगळं आजूबाजूचं वातावरण असताना कवीला कविता न स्फुरली तरच नवल. फैजी निजामपुरी म्हणतात, बरसात का समा है, बरसात का समा है, पाणी रवा दवा है. पाण्याच्या धारा, जलधारा चहूबाजूनी वाहत आहेत. बरसात का समा है, पानी रवा दवा है, रंगीन है बहारे, मौसम जवा जवा है, ऐसे में तू कहां है. चहूबाजूला आनंद असतो आणि तरी देखील एक हुरहुर राहिलेली असते कशाच्या तरी मिलनाची. बरसात का समा है, पानी रवा दवा है, रंगीन है बहारे, मौसम जवा जवा है, ऐसे में तू कहां है. सरशार है घटाए, काळे मेघ असे अगदी ओळंबून आलेले आहेत. सरशार है घटाए, मखमूर है हवाए. हवेला स्वतःचा असा एक फ्लेअर असा आहे. मखमूर है हवाए, पुरकफ है फजाए. सबंद फजा निसर्ग, त्याच्यामध्ये कैफ आलेला आहे. पुरकैफ है फजाए, मंजर भी दिल सीता है. दिल सीता, मन रमून जाईल, मनाचं हरण होईल असा चहूबाजूचा देखावा आहे. सरशार है घटाए, मकसूर है हवाए, पुरकैफ है फजाए, मंजिल भी दिल सीता है, ऐसे में तू कहां है. सब्जा लहक रहा है. हिरवळ जी असते ती, तिच्यावरून हवा जेव्हा जाते अशी वेव फॉर्म घेते ती. सब्जा लहक रहा है, गुलशन महक रहा है, बुलबुल चहक रहा है, शायर भी नगमा ख्वा है, नगमा ख्वा. त्याच्या तोंडावरती गाणं आलेलं आहे, गाणं गुणगुणू लागलेलं आहे. कवी सुद्धा गाणं गुणगुणू लागलेलं आहे. आश्चर्यच नाही ना. सब्जा लहक रहा है, गुलशन महक रहा है, बुलबुल चहक रहा है, शायर भी नगमा ख्वा है, ऐसे में तू कहां है. फितरत नहा रही है. फितरत निसर्ग. पाऊस येत असतो ना,
फितरत नहा रही है, मोती लुटा रही है, मल्हार गा रही है. धबधबा असतो ना त्या पाण्याचा आवाज. फितरत नहा रही है, मोती लुटा रही है, मल्हार गा रही है, लब पे मेरे फुगा है, ऐसे में तू कहां है. अब दौर चल रहे हैं, मैकश उछल रहे हैं. तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की ही उर्दू कवितेतली काही प्रतीक आहेत. म्हणजे दारू, साकी वगैरे ही प्रतीक जीवनाशी संबंधित, जीवनाचा रस अशा अर्थाने घ्या. म्हणजे दारू म्हणजे आपली पिण्याची दारू असा अर्थ घेऊ नका, त्याचा जीवनाचा आनंद असा घ्यावा, जीवनाचा रस असा घ्यावा. अब दौर चल रहे हैं, सर्कल राउंड चालली आहे पेयपानाची. अब दौर चल रहे हैं, मैकश उछल रहे हैं, अरमान जल रहे हैं, दिल भी धुआं धुआं है, ऐसे में तू कहां है. आता प्रश्न फक्त एकच राहतो की ऐसे में तू कहां है हे आपण इथे शुभार्थींनी काय जाणावं. उघडपणे आशिकाना शायरीमध्ये तू कहां है याचा संदर्भ प्रेयसीकडे असतो. पण उर्दू शायरीमध्ये देव सुद्धा प्रेयसीच मानलाय बर का. तेव्हा हकीकी म्हणून जी शायरी आहे आध्यात्मिक, त्याच्यामध्ये देवाला प्रेयसी मानलंय. आपण इथे काय, ऐसे में तू कहां है, आपण काय शोधतोय इथे 60-70 लोक जे जमा होतो, आपण काय शोधतोय. आपण आपल्यालाच शोधतोय. ऐसे में तू कहां है असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण आपल्यालाच हा प्रश्न विचारत असतो की हे सगळं, हा इतका सुंदर निसर्ग आहे, हा सगळा निसर्ग आहे हे मला कळतं, पण आहे हे कळणं आणि त्याचा रसास्वाद घेणं याच्यात फरक आहे. आणि तो रसास्वाद घेणारा तो मी, तो कुठे आहे. माझ्या मनाला जाणून घेणारा तो मी कुठे आहे, तू कुठे आहेस. आपणच आपल्याला हा प्रश्न विचारावा. प्रत्येक अशोकनी, प्रत्येक अपर्णानी, विजयनी आणि वैशालीनी आपापल्याला प्रश्न विचारावा की सगळं हे जग अनुभवणारा अशोक, हे अशोक हा जो अनुभवतो ना, तो कुठे आहे, तू कुठे आहेस. गेलास हरवून. स्वतःशी रॅशनल राहावं हा जो हेतू आहे तो त्यासाठी आहे. कारण नाही तर आपण स्वतःला हरवून जातो. आपण स्वतःला गबाळपणामध्ये हरवून टाकतो. हा सततचा स्वतःचा शोध आहे. स्वतःचा शोध घेताना हरवलेला मी याचा हा शोध आहे की अरे हे इतकं सगळं सुंदर आहे आजूबाजूला, किती छान आहे जग, किती सुंदर आहेत माणसं, किती छान वागतायत एकमेकाशी. अशी सगळी स्थिती असताना हे तू म्हणजे माझ्यामधल्या जीवनाचा, माझ्यामध्ये जो कोण बसलाय जीवनाचा आनंद घेणारा, अरे तू कुठे आहेस, जागा हो ना. का रडत बसलायस, का दुःख म्हणतोयस, का म्हणतोयस मला डिप्रेशन झालं, का म्हणतोयस मी चिंताग्रस्त आहे, का असं सगळं, का रडकेपणा करतोयस, जागा हो. घे ना जीवनाचा आनंद, चहूबाजूला जीवन आहे. असा त्या कवितेचा अर्थ आहे. मागच्या वेळी आपल्या ग्रुपच्या लोकांनी चर्चा केली आणि मग प्रत्येक आपण क्रोधावरती काम करत आहोत, संकोचावर काम करत आहोत, ताण, निद्रानाश आणि संकीर्ण समस्या, मिसलेनियस प्रॉब्लेम्स, असे 5 ग्रुप्स, आपल्या 5 विषय घेऊन आपण 9-10 ग्रुप्स तयार केलेले आहेत. आणि सर्व लोकांनी आपापल्या चर्चेमध्ये काय निष्पन्न झालं हे मागच्या वेळी इथे सांगितलं. पुढे मी तुम्हाला असं म्हटलं होतं की त्यामध्ये मी तुम्हाला माझी काही कॉमेंट देईन. त्या सगळ्याच्या मी नोट्स काढल्या होत्या. तुम्ही इथे बोलत असताना मी ज्या नोट्स काढत होतो त्या मी घरी गेल्यावर परत वाचल्या. म्हणजे तुम्हाला तर त्या नोट्स दिलेल्याच आहेत, पण माझ्या स्वतःच्या नोट्स मी वेगळ्या बनवल्या.
तेव्हा मी काही एक असं त्याच्यातून कॉमन फॅक्टर काढत चाललो की सगळं मिळून लोकांना काही काही गोष्टींची माहिती विशेष करून हवी आहे असं दिसतंय. सारखा सारखा तो प्रश्न विचारतायत की याची माहिती सांगा, याची माहिती सांगा. तर ते जे काही 4-5 प्रश्न लोकांनी वारंवार विचारले समन्वयकाच्या तर्फे, ग्रुप लिडरच्या तर्फे, बट इट वॉज एअर्ड की हे या विषयाची माहिती आम्हाला पाहिजे. त्याच्यामध्ये एक आहे टाळाटाळ करणं, चालढकल करणं, डिली डॅली करणं, अवॉइड करणं, डिले करणं, ज्याला सायकोलॉजीतलं नाव आहे प्रोक्रॅस्टिनेशन. टाळाटाळ टाळावी हे बरं असं मी त्याच्यात लिहिलंय. तर हे टाळाटाळ टाळावी हे बरं, हे कसं करायचं, कसं असा प्रश्न येतो ना. तर ते टाळाटाळ टाळावी हे बरं, हे करायचं कसं हे आता पाहू. हे बरं, 2 मुद्दे सांगितलेले आहेत. इसेन्शियली टाळाटाळ चालढकल ही सगळी जो आपल्या पुढे प्रश्न आहे त्याला टाळणं, त्याचं तोंड चुकवून पळणं, अवॉइड करणं, ही सगळी अवॉइडन्स बिहेवियर आहे. अवॉइडन्सचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे सिंपल अवॉइडन्स, म्हणजे उदाहरणार्थ रोज दर रविवारी न चुकता सांगतो की अरे सभेला येत चला, पण नाही आमचे नटसम्राट गैरहजर राहतात हमखास. का रे बॉ? कारण संयुक्तिक असतात ना, काहीच हरकत नाही. पाहुणे येणार होते, जावई गावाला जाणार होता, आणखीन काहीतरी झालं, कारण नक्कीच संयुक्तिक असतात. आपलं इथे म्हणणं आहे की जे लोक मी माझ्या मनावर काम करतो ही प्रायोरिटी नंबर 1 मानतात त्यांनीच यावं. तेव्हा हे काम होतं, ते काम होतं, सगळी कामं आहेत, कोण रिकामं बसलं इथे. प्रायोरिटी नंबर 1 आधी मन घेई हाती. म्हणून हे जे आपण काम सुरू केलंय याला नावच मुळात मी म्हणजे आपण सर्वांनी आधी मन घेई हाती हे दिलेलं आहे. तेव्हा आधी म्हणजे प्राथम्यानी, प्रथमतेनी, आधी मन घेई हाती, प्रथम, बाकी नाही. तेव्हा प्रथमतेनी जी माणसं मन हातात घेऊ इच्छितात त्यांनी यावं. हलके हलके डुलत डुलत चहा पिता पिता असं नाही. मन आपल्या बरोबर जितके काळ आपण जिवंत तितके काळ मन राहणार आहे. आई वडील नवरा बायको कोणी सुद्धा असं जन्मभर तुमच्या बरोबर राहणार नाहीये. जितका काळ जिवंत आहात तितका काळ तुमचं मन तुमच्या बरोबर राहणार आहे. आणि त्याच्यामुळे केवळ आपलं मन आपल्या बरोबर राहणार आहे असं निसर्गाने कायमचं आश्वासन तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून तुम्ही त्याला हातचं धरायचं आणि दुर्लक्ष करायचं असं कसं चालेल. आणि मग कुठलाही दुर्लक्ष केलेला सेवक जे करतो ते मन आपलं करतं, आपल्याला चाट घालून पाडतं आणि आपल्याला कळत सुद्धा नाही किंवा आपण ते मान्य करतो. मग मला आळशीपणा येतो, मी खादाडपणा करतो, मी दारू पितो, मला राग येतो, मी भडभड करतो स्वभावाची, आणखीन काहीतरी करतो, टाळाटाळ करतो, अमुक करतो, तमुक करतो. प्रत्येक क्षणी स्वतःच्या स्वार्थासाठी मन आपल्याला चाट घालून पाडतं, आपला नोकर आपल्या डोक्यावर बसतो आणि आपण ते सहन करतो आणि त्याला आणखीन जस्टिफिकेशन्स देतो. आम्ही दारू पितो, आम्ही जुगार खेळतो, आम्ही आणखीन काही करतो का? येस, आय वॉन्ट टू एन्जॉय माय लाईफ. आफ्टर ऑल यू लिव्ह ओनली वन्स. रसिकतेच्या नावाखाली मनाच्या गुलामगिरीचं इतकं निर्लज्ज निवेदन फारच क्वचित ऐकायला मिळेल. तेव्हा आधी मन घेई हाती, अवॉइडन्स वरून चाललं होतं. तर सिंपल अवॉइडन्स, गैरहजरच राहायचं, संपलं, खालास.
ग्रुप लीडर असून गैरहजर राहिलेले लोक इथे आहेत. कसं काय बुवा? सिंपल अवॉइडन्स. तर तसं होता कामा नये. दुसरं आहे सटल अवॉइडन्स, म्हणजे टाळाटाळच पण सूक्ष्मरित्या केलेली. पुटिंग थिंग्स ऑफ, म्हणजे उद्या करू, नंतर करू. म्हणजे करायचं ते मला मान्य आहे, पण आत्ता दुसरं काम हाताशी आहे ते संपवून घेतो, मग हे करतो. Not accepting the challenge to do something which is a bit more alarming. अहो, कुठली नवीन गोष्ट करायला गेलात तर बाकीचे आजूबाजूचे लोक जरा दचकणारच आहेत. मग चौक जाएंगे. तर म्हणून काय झालं, जर तुम्हाला काही नवीन करायचं असेल तर ज्यांनी ते केलं नाही त्यांना थोडंसं आश्चर्य वाटणं, यात आश्चर्य काय आहे. पण आपण त्याला घाबरतो. खरं म्हणजे घाबरत नाही. दिस इज अ सटल वे ऑफ अवॉइडिंग. लोक काय म्हणतील, क्या कहेंगे लोग सबसे बडा रोग, हे तुम्हाला मी काही दिवसापूर्वी वाचून दाखवलं होतं. तेव्हा लोक काय म्हणतील हा सगळ्यात मोठा रोग आहे. याच्या पलीकडे दुसरा कुठला रोगच नाही. नॉट ऍक्सेप्टिंग द चॅलेंज टू डू समथिंग अ बिट अलार्मिंग. थोडं जग रहाटीपेक्षा वेगळं असेल तर काय हरकत आहे, करा ना. नॉट टॉकिंग अबाउट युअर फिलिंग्स. मला राग आला पण मी गप्प बसलो, कशाला बोलू मी. माझ्या नवऱ्याला नाही का कळत की हिला राग आला म्हणून. अरे तुला राग आला ना, मग तू बोल. तुझी भावना तू जर दाबून ठेवलीस तर दुसरा ती उघडून बघण्याच्या नादी कशाला लागेल. त्याची टोपली त्याला पुष्कळ झालेली असते, दुसऱ्यांच्या टोपल्या तो कशाला उघडत बसणार आहे. नॉट टॉकिंग अबाउट युअर फिलिंग्स. मला हे आवडलं नाही हे सांगता येत नाही का. तुम्ही असं करू नका, यांनी मला त्रास होतो हे सांगता येत नाही का. आणि खालच्या आवाजात सांगता येत नाही का. मान्य होईल अशा प्रकारे सांगता येत नाही का. आपण आपल्या भावनांना सामोरच जायचं नाही, त्या टाळायच्या, त्या पेटीत बंद करून ठेवायच्या. पेटीत बंद करून ठेवल्यामुळे भावनांचं अस्तित्व टाळता येत नाही. नाग येतो, पेटीत ठेवला काय आणि कुठे ठेवला काय, बाहेर आला की चावणार. नॉट टॉकिंग अबाउट युअर फिलिंग्स. उलट जितक्या भावनांचा गुदमरा कराल तितका त्या बाहेर येताना आणखीन सडलेल्या स्वरूपात बाहेर येतात. कीपिंग बिझी सो यू डू नॉट हॅव टू थिंक अबाउट द प्रॉब्लेम. मी इतका कामात असतो म्हणाले की मला प्रॉब्लेमचा विचार करायला वेळच नाही. वर्कहॉलिक, दिवस रात्र काम करतात म्हणाले. काम करतात आणि विचार कधी करतात. कारण काही दिवसानंतर काम ऑटोमॅटिक होऊन जातं, त्याला काही विशेष लागत नाही. तेव्हा आम्ही विचार करण्याचं टाळतो का, तर विचार केला की त्याच्याबरोबर भावनेला काहीतरी करावं लागतं ना. भावनेचं त्याचं काय. Using others to hide behind or as a kind of a prop. कोणाच्या तरी मागे लपायचं. वस्तूच्या मागे, ऑफिसच्या मागे, संकल्पनेच्या मागे, माणसाच्या मागे, नवऱ्याच्या मागे, बायकोच्या मागे, आणखीन कोणाच्या मागे, कोणाच्या तरी मागे लपायचं. Doing something else to keep you safe. म्हणजे आता मी समजा इथे उभा राहिलो ना, तर मी या टेबलाला टेकून उभा राहीन. लोकांना वाटेल बरोबरच आहे, भाषण देतायत उभं राहून,
तर टेबलाला टेकून देत आहेत बा भाषण. अंदर की बात अशी असते, मला मनातल्या मनात भीती वाटत असते की मी चक्कर येऊन पडलो तर त्याच्यापेक्षा आपलं टेकूनच उभं राहावं. तेव्हा समाजाला मान्य अशा रीतीची कुबडी घ्यायची आणि जे करायला पाहिजे ते त्याच्या मागे टाळायचं. काही एक एक आयडिया काढून द्यायची आणि त्याला टेकून उभं राहायचं. हे सगळे टाळाटाळीचे प्रकार आहेत. आता हे सगळं कळलं, सटल फॉर्म कळला अवॉइडन्सचा. आता तो टाळायचा कसा, टाळायची कशी? सोल्युशन टू अवॉइडन्स इज द 4A प्लॅन. 4A प्लॅन बद्दल मागे आपण बोललो होतो. पहिलं अवेअर, कळायला पाहिजे. अवेअरच्या बरोबरच आहे ऍक्सेप्ट. नुसतं कळून भागत नाही, स्वीकारावं लागतं की हो हे असं असं आहे. दुसरं आहे अँसर, प्रश्न विचारानं स्वतःला की असं कसं आहे, म्हणजे काय गंमत आहे, काय आहे म्हणजे कसं काय. आस्क क्वेश्चन टू युअर सेल्फ, डिस्प्यूट अँड सीक आन्सर्स. तर दुसरा ए आहे सीक आन्सर्स. तिसरा ए आहे ऍफर्म. ठरलं ना एकदा की अमुक एका पॉइंटला पोचायचं, मग त्याचे ऍक्शन प्रोन प्रॅक्टिकल स्मॉल डिसिजन्स, छोटे कार्यप्रवण व्यावहारिक निर्णय म्हणजे ऍफर्मेशन. आणि ऍक्ट, शेवटचा ए म्हणजे ऍक्ट. तर हे सगळे वरचे जे सटल अवॉइडन्स वगैरे सांगितलेत ना, हे त्या अवेअरनेस याच्यासाठी सांगितलेले आहेत. आणि आपण काय करून पाहायचं, सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये ज्या लोकांनी विचारलंय की आम्ही टाळाटाळ काय बुवा टाळाटाळ करतो, त्याचं काहीतरी सांगा बुवा, तर त्यांनी विचार करावा की हे आपण करतोय का, काहीतरी बंडला मारतो का, कशाच्या तरी मागे लपतो का, वर्कहॉलिक बनलो का आपण. हे सगळं स्वतःला विचारायचं. आणि ते तुम्हाला जेव्हा आढळेल की हो ही चूक मी करतोय, तिथे 4A प्लॅन लावायचा. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्याच्यासाठी मी एक स्मृतीसूत्र करून दिलेलं आहे. जिथे अधोरेखन आहे तिथे तुमच्या लक्षात येईल की 3 SA आहेत. 6 किंवा 3S लक्षात ठेवायला सोपं. तर ही एक पद्धत आहे. टाळाटाळ टाळण्याची ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत दिलेली आहे. टाळाटाळ करणं याचा प्राथमिक अर्थ काय आहे? रिफ्युजल टू चेंज. काशीचं जावे नित्य वदावे म्हणजे काय? सारखं तोंडाने म्हणायचं काशीला जायचंय, पण इथून हालायचं नाही, म्हणजे टाळाटाळ. याचा अर्थ काय झाला? तो माणूस जो म्हणतो की काशीचं जावे नित्य वदावे, सारखा म्हणतो काशीला जायचं, अंदर की बात अशी आहे की त्याला त्याचं बूड हलवायचंच नसतं. ही रिफ्युजेस टू चेंज. टाळाटाळ शब्दाचा अर्थ असा आहे की बदलायचं आहे असा जप करत बदलायचं मात्र अजिबात नाही. रिफ्युजल टू चेंज. म्हणून जर प्रोक्रॅस्टिनेशन तुम्हाला हाताळायचं असेल तर पहिली गोष्ट डिसाइड टू चेंज. डिसाइड. तुम्हाला आठवत असेल मागे आपण या डिसाइड शब्दावरती बोललो होतो की आपल्याला बरेच ऑप्शन्स असतात. प्रत्येक गोष्ट कुठेही, साधं इथे बसायचं म्हटलं तर इथे बसू का तिथे बसू, या खुर्चीवर का त्या खुर्चीवर, या माईकमध्ये का त्या माईकमध्ये, अनेक ऑप्शन्स असतात.
त्या ऑप्शन्स मध्ये आपण आपले प्रेफरन्सेस असतात. म्हणजे हा माईक का तो माईक, का मला कॉलर माईक का देत नाही? मला कॉलर माईक आवडतो, हा माझा प्रेफरन्स आहे. हे काय वाईट काम करतंय, पण नाही, कॉलर माईक द्या, हा प्रेफरन्स आहे. सो देर आर मेनी ऑप्शन्स. फ्रॉम अमंगस्ट द मेनी ऑप्शन्स यू चूज अ फ्यू विच यू प्रिफर. मला आवडतं. फ्रॉम अमंगस्ट द ऑप्शन्स, मग पुढची चाळणी प्रेफरन्सेस, त्याच्या पुढची चाळणी चॉईसेस. आणखीन प्रेफरन्स मध्ये सुद्धा हे तर आवडतंच मला. मग त्या चॉईसेस मध्ये तुम्ही आल्यानंतर कुठेतरी एका पॉइंटला मग ठरवावंच लागतं, कारण एका वेळी एकच गोष्ट करता येते ना. त्याच्यामुळे पिण्याचे बरेच पदार्थ उपलब्ध असताना आपण म्हणतो की नाही, इतकं सगळं करून व तसं नको, ते आपलं सोडा वगैरे पुरेसं आहे. आणि मग जेव्हा तुम्ही म्हणता की अनेक बाटल्या उपलब्ध आहेत हे कळलं, आता बिसलेरी पाणी पितो, हा मात्र तुमचा डिसिजन आहे. इथे तुम्ही निर्णय केलेला असतो. तर असा तो पिरॅमिड आहे. तर डिसिजन शब्दाचा अर्थच असा आहे की तुम्ही आता कृती करण्यास जवळजवळ सज्ज झालेले आहात. आणि हे आधीच सगळं जे नाटक आहे ना, त्याचा आधी निचरा करा. ऑप्शन्स काय आहेत ठरवा, प्रेफरन्सेस ठरवा, चॉईसेस ठरवा. त्याच्यातला एक, यू मेक अ चॉईस अँड यू डिसाइड. तुम्ही डिसिजन केला की चॉईस संपला. ते टँडेम मध्ये आहे. मला चॉईसही हवा आणि मी डिसिजनही करीन. तुम्ही डिसिजन केला की चॉईस संपला. तर प्रोक्रॅस्टिनेशन शब्दाचा अर्थ असा आहे की मी चॉईसेस या लेव्हलवरतीच बागडत राहतो, मला डिसिजन करायचाच नसतो. का? तर इतके चॉईसेस, इतक्या गोष्टींच्या मधून मी काहीतरी निवडू शकतो, या कल्पनेतच गुंतलेला असतो. आणि वर पुन्हा आपल्याला स्वतःबद्दल कमीपणाची भावना असते, अपमान वाटत असतो, मी ते करू शकेन का नाही वाटत असतं, सेल्फ कॉन्फिडन्स कमी पडत असतो. म्हणून ते सेल्फ कॉन्फिडन्सचं एक पिल्लू पुढे दिलंय मी. तर सेल्फ कॉन्फिडन्स कमी पडत असतो, हजार गोष्टी आहेत. म्हणून तो माणूस डिसिजन करायचं टाळतो. टाळाटाळ टाळायची असेल तर पहिलं निर्णय करण्याचं पक्का निर्णय करा. नो मोर एक्सक्युजेस. अजिबात नाही. कारण सांगायची, पळवाटा काढायच्या. मग डिसिजन शब्दाला काय अर्थ आहे? निर्णय केला ना, ठरवलं ना, मग आता कसं काय बुवा? तेव्हा नो मोर एक्सक्युजेस. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की मी तुमच्यापैकी इथे जमा झालेल्या 70 लोकांच्या पैकी प्रत्येकाशी हे वाक्य बोलतोय बरं का, नो मोर एक्सक्युजेस. जाहीर सभेत बोलत नाही, तुमच्यापैकी प्रत्येकाशी हे वाक्य बोलतोय, कानात गुजगोष्ट करून बोलतोय, नो मोर एक्सक्युजेस. आलात ना इथे, आता मनावर काम करा. आता निमित्त नका काढू अजिबात. नो मोर एक्सक्युजेस. इरॅशनल थिंकिंग आणि इनॅक्शन यांचं फार जवळचं नातं आहे. तुम्ही काम न करता नुसते भिंतीला पाय लावून बसलात, याचा अर्थ असा आहे की तुम्ही इरॅशनल थिंकिंगनी ग्रस्त आहात. फार वेळा मला असं वाटतं की जेव्हा ते सगळे आपल्या सभेत 1000 लोक जमा होतात ना,
तेव्हाच सांगावं की अरे मंडळी हो, तुम्ही ग्रस्त आहात, समजून घ्या. का तर कोणीतरी माणूस असा आहे का की ज्यांनी टाळाटाळ केली नाही? कोणीतरी माणूस असा आहे का की ज्यांनी कधीतरी बसूया आपल्या आरामशीर, झालं म्हणा, जाऊ दे काम सोडून द्या, असं म्हटलं नाही? तेव्हा इरॅशनल थिंकिंग आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे. आणि त्यापायी आपण अनेक वेळा काहीही काम न करता आळशीपणे वेळ घालवतो. वेळ तर घालवतो, संधी सुद्धा घालवतो, नंतर पस्तावतो आणि मग डिप्रेशन मध्ये जातो. बर, आपण असे नटसम्राट आहोत की ते तर करतोच, प्लस माझी पुढे येणारी संधी माझ्या हातातून जाईल की काय, अँटिसिपेटरी थ्रेट ऑफ अ लॉस, असं करून आपण चिंताग्रस्तही होतो. आणि असा कोण माणूस आहे की जो चिंताग्रस्त झाला नाही? ही सगळी नॉर्मल सायकोलॉजी आहे हो, ॲबनॉर्मल सायकोलॉजी नाहीये ही. हे सरळ साधं सायकोलॉजी, सरळ साधं लॉजिक आहे. किती लोक भीतात, ग्रस्त नाही, आम्ही काय ग्रस्त बिस्त नाही. ठीक आहे, नाही ग्रस्त तर जावा, आता काय करणार, काय धरून तर ठेवू शकत नाही आम्ही तुम्हाला. इनॅक्शन आणि इरॅशनल थिंकिंग याचं नातं कसं आहे ते बघा. इरॅशनल थिंकिंगमुळे इनॅक्शनमुळे संधी गमावायची, गमावलेल्या संधीचं दुःख, दुःखाची आठवण, आठवणीचं उगाळणं उर्फ डिप्रेशन. संधी गमावेल की काय याची भीती, म्हणजे परत क्षण घालवायचेच बरं का हातातून. संधी गमावेल की काय याची भीती, भीतीचं टेन्शन, टेन्शन परत उगाळायचं, किल्ली जास्त पिळायची, जास्त पिळली की स्प्रिंग मोडणार. अँझायटी डिझिजेस. म्हणजे जुनं तर आम्ही आमचा पास्ट तर खराब करूनच ठेवलाय. अँटिसिपेटरी अँझायटीमुळे फ्युचरही खराब करून ठेवून देतो. तो फ्युचर आत्ता आला की आम्ही म्हणतो की बघा असलाच आहे मी. सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी करून आपण आपले स्वतःला कंडेम ठरवतो. स्वतःवर दया व्यक्त केली नाही असा कोणी माणूस आहे का? हात वर करा की मला आयुष्यभर माझी कधीही दया आली नाही, मी माझ्यावरती दया केली नाही, मी मला स्वतःला कधी कमी लेखलं नाही, मी मला स्वतःला कधी दोष दिला नाही, असा माणूस कोणी आहे का? असेल तर हात वर करा. सुखी माणसाचा साजरा मी लगेच मागायला तयार आहे त्याच्याकडे. कशी टाळाटाळ करतो आपण. तेव्हा इनॅक्शन आणि इरॅशनल थिंकिंग हे एकमेकाशी जोडलेले आहेत. ITI, इरॅशनल थिंकिंग आणि इनॅक्शन, ITI. मग याच्यावर उत्तर टास्क ओरिएंटेड थिंकिंग. टास्क करायचंच असं ठरलं, कामगिरी म्हणजे टास्क, काम, वर्क, कामगिरीवर पाठवलंय ना तुला, मग ती तू यशस्वी केलीच पाहिजेस. स्वारी करायला पाठवलंय तुला, मग घरीच बसलो तसं नाही, तू घोड्यावर बसून जायला पाहिजे, युद्ध खेळलं पाहिजेस. तेव्हा कामगिरीवर पाठवलंय तुला. टास्क म्हणजे कामगिरी, टास्क डायरेक्टेड थिंकिंग. तेव्हा मुळात विचार जो आहे तो कार्यप्रवण, उद्दिष्ट प्रधान असा असायला पाहिजे. तेही पुढे मी दिलेलं आहे, उद्दिष्ट प्रधान असला पाहिजे तरच जमेल. टास्क ओरिएंटेड थिंकिंग, गेट इन टू ऍक्शन, कामाला लागा. आणि पुढचे जे 4 आहेत ना ते अगदी स्वीट आहेत, लक्षात घ्या. गेट इन टू ऍक्शन, पहिलं म्हणजे कामाला लागा. दुसरं मेंटेन दॅट ऍक्शन. सोडून दिलं काम मध्येच असं नाही करायचं, मेंटेन दॅट ऍक्शन. आणि त्याच्या पुढे महत्वाचं म्हणजे
टर्मिनेट दॅट ऍक्शन, स्टॉप दॅट ऍक्शन. ते काम कुठेतरी थांबायला पाहिजे. टाळाटाळ करण्यामागे हे महत्वाचं आहे. माणसं काय करतात, हे टर्मिनेशन ऑफ द ऍक्शन, कुठेतरी ते शिखर दिसलं पाहिजे, रस्त्याचा अंत कुठेतरी दिसला पाहिजे. तसं जर नसेल तर माणसाला भीती वाटेल आणि मग तो काम करायला प्रवृत्त होणार नाही. यास्तव टाळाटाळ जर टाळायची असेल तर आधी प्लॅन करा. कुठे काम संपणार आहे हे ठरवा आधी. मला श्रीमंत व्हायचंय या विधानाला अर्थ नाही. मी 2,000 रुपये मिळवणार आहे याला अर्थ आहे. 2,000 रुपयावर थांब, बस पुष्कळ झालं. तेव्हा कुठे मी थांबणार आहे याची योजना आधी पाहिजे, म्हणजे मग स्वतःला चाबूक मारता येतो. अंत दिसतच जर नसेल तर कायमचं दमत राहायला कोणीही तयार होणार नाही. आणि मन तर अजिबात नाही, कारण मनाला आराम भयंकर आवडतो. सो गेट इन टू ऍक्शन नंबर 1, मेंटेन दॅट ऍक्शन नंबर 2, टर्मिनेट दॅट ऍक्शन व्हेन द टास्क इज अचीव्ड. थांबा तिथे. न सांगितलेला भाग त्याच्यामध्ये असा आहे की वेन यू टर्मिनेट दॅट ऍक्शन, सेलिब्रेट, रिलॅक्स, गंमत करा. इतके तुम्ही विशिष्टरित्या मनाला शिस्त लावून तिथपर्यंत आलेले आहात, जिथे पोहोचलात तिथे विश्राम, गंमत करायला काही हरकत नाही. हे प्रोक्रॅस्टिनेशन बद्दल. नंतर मग कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट बद्दल मागितलं होतं लोकांनी. त्याचे मी 2 भाग केले. एक आहे की पॉइंट नंबर 4 कडे चला तुम्ही. आपले डिसिजन्स चुकतात खरं म्हटलं तर, म्हणून कॉन्फ्लिक्ट येतो. सो बेटर डिसिजन मेकिंग रिड्युसेस कॉन्फ्लिक्ट. बेटर डिसिजन मेकिंग करायचं कसं? अवॉइड अल्टिमेटम्स. उद्या जर तू हे केलं नाहीस तर शांतीने घ्या. चेक फ्रिक्वेंटली फॉर अंडरस्टँडिंग. आपण जो काही निर्णय केलेला आहे तो आपल्याला तरी नीट समजलेला आहे का नाही हे प्रत्येक पायरीवर तपासून पहा. आणि ज्या लोकांच्या बरोबर आपण काम करत आहोत त्यांना तो समजला का नाही हे चेक करा. Be wary of any small deviation between what you want to do and what you agree to do. माझ्या मनात असतं की अमुक अमुक करावं, मित्रमंडळी म्हणतात तसं नाही, अरे थोडंसं आपलं त्यात काय, म्हणजे मला म्हणायचं असतं की आपण गुडलक मध्ये जाऊया, तर मित्रमंडळी म्हणतात की तसं नको, अरे नाहीतरी डेक्कनवर गेलोच आहे ना, आपण आपल्या लकीमध्ये बसून चहा पिऊया. आणि मी ठरवतो की आता काय ठीक आहे, चला गुडलकच्या ऐवजी आपण लकीमध्ये चहा पिऊया. लकीमध्ये मी बसतो, चहा पितो, खर्च करतो. माझं डोकं मात्र 50 फूट पलीकडे असतं की मी गुडलकमध्ये जायला पाहिजे होतं. तेव्हा माझ्या मनात जे असतं ते, आणि मी कबूल करतो लोकांच्या जवळ ते आहे. आपल्या एका शुभार्थीने हा प्रश्न विचारलेला आहे बरं का, की मग अशी वेळ येते की सगळं माझ्या हातातून निघूनच जातं. त्याच्यासाठी हे लिहिलेलं आहे मी आगतिक होतो असं त्याचं विधान आहे, त्याच्यासाठी लिहिलेलं आहे. तर मी काय करायचं ठरवतो आणि काय करायचं कबूल करतो, याच्यात जितकं अंतर तितका ताण वाढणार. मेक कॉन्फ्लिक्ट्स एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिट म्हणजे क्लिअर, उघड्यावर आणा. मनातल्या मनात द्वंद्व तसं नाही, आणा उघड्यावर, काही बिघडत नाही. भांडण झालं बघू नंतर. दाबून ठेवायचं नाही. जर तुमच्या मनामध्ये द्वंद्व असेल ते क्लिअर करा, म्हणजे तुम्हाला ते नीट रूपाने कळेल.
आपण ते लाजून वगैरे कव्हर करून ठेवलं ना, लज्जा वाटू लागली ना त्याची, काय ते गंमतच आहे. लज्जा या विषयावर सुद्धा बोलेन तुमच्याशी एकदा. फार सुंदर एक्सप्लेनेशन्स दिलेली आहेत. म्हणजे आपल्याला वाटतं की लाज वाटते का नाही वगैरे, असा अर्थ नाही आहे बरं का त्याचा. फार सुंदर शब्दाची डेफिनेशन दिलेली आहे. वेळ मिळाला तर केव्हा तरी सांगेन. तर मेक कॉन्फ्लिक्ट्स एक्सप्लिसिट, क्लिअर करा, उघड्यावरती आणा. सम थिंग्स अप फ्रिक्वेंटली, वारंवार. आपण कुठपर्यंत आलो त्याची समरी, आपण कुठपर्यंत आलो त्याची समरी, सारांश या पातळीने चालावं. म्हणजे भलतीकडेच आपण कुठेतरी जात नाही. आपण भलतीकडेच जातो म्हणून भांडणं होतात. बोलतो एक, करतो वेगळंच, आणि ज्याच्या हाती ते पडतं तो म्हणतो की पण तू हे बोलला नव्हतास, तू वेगळंच कबूल केलं होतंस, मग भांडण होतं. सेट टाइम फॉर द डिसिजन. किती काळात काय. परत परत आपण त्या मुद्द्याकडेच येतो. ऍफर्मेशन, किती काळात काय, कुठल्या पायरीनी चालायचं. पायरी पायरीनी चालायचं हे तर खरंच, पायऱ्याही ठरवून घ्या. नरिश न्यू आयडियाज. जिथे म्हणून गुदमारा आहे तिथे तिथे कॉन्फ्लिक्ट आहे. सगळी दारं आपण लावून घेतली तर ही हवा कुबट होईल. मग आपण दारं उघडतो, दारं उघडली की हवा फ्रेश होते, मग आपला जो गुदमारा आहे तो कमी होतो. तेव्हा जिथे कॉन्फ्लिक्ट आहे तिथे ऍड न्यू आयडियाज. दॅट इज वन सोल्युशन टू द कॉन्फ्लिक्ट. अँड नेल डाऊन द डिसिजन. ठरला ना पक्का असं असं करायचं, ठरलं ना, तिथे अँबिग्युइटी नाही पाहिजे. नेल डाऊन द डिसिजन. तरी सुद्धा भांडणं होऊ शकतात. म्हणून मुद्दा 3 सांगितलेला आहे. सम रूल्स फॉर फेअर फायटिंग. ठीक आहे ना, भांडणं होतील पण ती सुद्धा फेअर असू शकतात. ते फेअर कसं करायचं बाबा. स्टिक टू द कन्सर्न ऑफ द मोमेंट. त्या क्षणी जो मुद्दा आहे तेवढा धरा. जुनं पुराण काहीतरी काढून भांडत सुटले असंही नको. आणि तू उद्या, मला माहितच आहे तू उद्या अमुक अमुक करणारच आहेस, अरे जे घडलंच नाही त्याच्यावर आता कसा भांडतोयस तू. स्टिक टू द कन्सर्न ऑफ द मोमेंट. त्या क्षणी जो मुद्दा असेल त्याबद्दल बोला. डोंट ओव्हर जनरलाइज. उदाहरणं दिली आहेत. आपण म्हणतो मला माहिती आहे तू नेहमीच असं करतोस. किती वेळा तुम्हाला सांगितलं, तुम्ही कधीही करत नाहीये. यू ऑलवेज ऑर यू नेव्हर. यूज द कूलर. कूलर म्हणजे हवेचा कूलर नाही, मनाची जी शांत करण्याची यंत्रणा आहे ती. सारखं भांडत बसू नये. 2 मिनिटं जरा बाजूला जायला हरकत नाही. किंवा आपण म्हणतो 10 अंक मोज. त्या शब्दाचे अर्थच असे की शरीराला जरा शांत होऊ दे. शरीर शांत झालं की मन शांत होणार, कारण दोघं एकमेकाला जोडलेले आहेत. नो नेम कॉलिंग. अपशब्द वापरू नका. मूर्ख आहेस वगैरे असं अजिबात म्हणूही नये. आणि मग बरेच आहेत. म्हणजे अपशब्दांच्या बाबतीत काय, प्रत्येकाचा शब्दकोश बराच मोठा असतो त्याबाबत. तर अजिबात अपशब्द वापरायचे नाहीत. ज्याला मी म्हणतो की विशेषण, अजिबात विशेषण वापरू नयेत. आस्क व्हॉट इज माय पार्ट इन दिस. जे काही भांडण चाललेलं आहे त्याच्यात माझी भूमिका आणि माझा सहभाग काय आहे. आय एम फ्युरियस. मी रागावलोय आणि मी का रागावलोय याचा शोध घ्या. तुझ्यामुळे मला राग येतोय हे वाक्य म्हणू नका. मी रागावलोय हे सत्य आहे. मला ताण आलाय हे खरं आहे. तुझ्यामुळे मला ताण येतोय हे वाक्य खोटं.
अवॉइड गोइंग फॉर द जुग्युलर. जुग्युलर ही इथली वेन आहे ना. एकदम नरडीचा घोट घ्यायला निघू नका. जुग्युलर म्हणजे ही वेन. अवॉइड गोइंग फॉर द जुग्युलर, एकदम नरडीचा घोट घ्यायला निघू नका. किंवा दुसरं, डोंट हिट वेअर इट हर्ट्स, वर्मावरती घाव घालू नये. डू नॉट यूज थ्रेट्स, धमक्या देणं, दम देणं असं करू नका. saying no nicely. तर तुमच्यापैकी ज्यांना वाचनाची हौस असेल त्यांनी डोंट से येस वेन यू वॉन्ट टू से नो, हे एरिक बर्नचं पुस्तक आहे, जरूर वाचा. ट्रान्झॅक्शनल अनालिसिस म्हणून एक सायकोलॉजीची शाखा होती, त्या अंगाने ते लिहिलेलं आहे, पण तरी सुद्धा पुस्तक सुंदर आहे. आणि आणखीन एक त्याचा ऑथर मी विसरलो, पुलिंग युअर ओन स्ट्रिंग्स म्हणून पुस्तक आहे. पुलिंग युअर ओन स्ट्रिंग्स म्हणजे आपण जर कळसूत्री बाहुली आहोत असं आपण मानलं तर आपले दोरे आपणच खेचावेत, दुसऱ्या कोणाच्या तरी ताब्यात देऊ नयेत. सेईंग नो नाईसली. मेक इट क्लिअर दॅट यू ॲप्रिशिएट बीइंग आस्क्ड. कोणीतरी येऊन तुम्हाला म्हणतो की अरे मी फार अडचणीत आहे बरं का मित्रा, जरा माझी अडचण भागवतोस का. आपण म्हणावं की तू माझ्याकडे येऊन म्हणालास की जरा माझी अडचण भागवतोस का, तर बरं वाटलं मला. तू माझ्याकडे येऊन विचारलंस, मला बरं वाटलं. इतक्या विश्वासाला पात्र तू मला मानतोस हे मला बरं वाटलं. मेक इट क्लिअर दॅट यू ॲप्रिशिएट बीइंग आस्क्ड. Acknowledge the other person's priorities and wishes. कशाला हवेत तुला? आत्ता तू म्हणतोयस की मला 500 रुपये हवेत, कशासाठी हवेत? तर मग तो माणूस सांगतो की काय काम पडलं, इतके सारखं कामच काम कामच काम, अजिबात रिलॅक्सेशन नाही बघ, मी इतका थकून गेलोय आणि पगार झाला नाही. तर माझं म्हणणं आहे की जरा 500 रुपये दे, म्हणजे आपलं जाऊन येतो थोडं कम्फर्ट. तर आपण म्हणावं की हो बरोबर आहे, म्हणजे कळलं, तू ज्या प्रकारे त्या सगळ्याचा क्रम लावलेला आहेस तो कळला आणि तुझी इच्छाही कळली की मी फार दमलोय तर थोडं आपलं एखादा होऊन जायला काही हरकत नाही, कळलं मला, पण ते मला मान्य नाही. तेव्हा तू जी काही प्राथमिकता लावलेली आहेस ती आणि तुझ्या इच्छा या मला कळतात, माझ्या ध्यानात आल्या, पण मला ते मान्य नाही. गिव्ह क्लिअर रिझन्स फॉर रिफ्युजल. तिथे आपण हमखास बनवाबनवी करायला बघतो. सांगायला अजिबात काही हरकत नाही की या कारणास्तव मी माझे रिसोर्सेस घालू इच्छित नाही. टाइम, एनर्जी, मनी, लव्ह आणि इन्व्हॉल्वमेंट, 5 रिसोर्सेस आपल्या जवळ आहेत, ते द्यावे लागतात किंवा ते लोक मागतात आणि त्याला आपल्याला नाही म्हणावं लागतं. तर तिथे सांगायचं की क्षमा करा, आत्ता मी तुम्हाला वेळ नाही देऊ इच्छित या कारणास्तव. अमुक एका कारणास्तव पैसे मी नाही देऊ इच्छित, किंवा या एका कारणासाठी मी तुझ्याबरोबर इन्व्हॉल्व नाही होऊ इच्छित. अमुक एका कारणास्तव नाही, तुझं पुष्कळ म्हणणं आहे पण नाही, आय डोंट लव्ह यू फॉर दीज रिझन्स. गिव्ह क्लिअर रिझन फॉर युअर रिफ्युजल. हेल्प द अदर पर्सन सॉल्व्ह देअर डिफिकल्टी. दुसऱ्या माणसाला त्याची अडचण सोडवायला मदत करा. ही गोष्ट अगदी वेगळी बरं का. काही काही माणसं असतात ती म्हणतात की मी तुझ्याकडे पैसे मागायला आलो, तू पैसे देत नाही ना, बस बाकी बडबड नको करूस तू.
तो दॅट इज हिज चॉईस. आपण त्याला मदत करायचा हात पुढे करावा एवढं नक्की. आणखीन सेइंग सॉरी. सेइंग सॉरी या पॉइंटवरती आपण 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ. तर सेइंग सॉरी, कारण हे जे पहिलं दिलंय ना मी तुम्हाला, नॉर्मल इमोशन, नॉर्मल विचार, मोटिवेशन वगैरे, तो एक भाग आपल्याला कव्हर केला पाहिजे. सेइंग सॉरी. आपल्याला सॉरी म्हणायला फार वाईट वाटतं, इतका अपमान वाटतो की बोलायची सोय नाही. तर पहिलं त्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. सॉरी, मला दुःख वाटलं, मला वाईट वाटलं, मी तुझ्याशी अमुक अमुक प्रकारे वागलो, नंतर मला याचं वाईट वाटलं. बस इतकंच आहे. सेइंग सॉरी is not synonymous with apologizing. Apologizing is something very different. तेव्हा आपली चूक आणि त्याबाबत आपलं चूक सुद्धा नाही, मी अमुक एका प्रकारे वागलो, नंतर मला याचं वाईट वाटलं, इतकं ब्रीफ आणि क्लिअर स्टेटमेंट असावं. क्षमा मागणं ही गोष्ट अगदी वेगळी आहे. Be clear what you are sorry about. State it briefly and clearly. It's not apologizing. You will feel lighter and clearer. मन स्वच्छ होईल तुमचं आणि हलकं वाटेल. त्यामुळे आपण सॉरी म्हणायला अजिबात संकोच करू नये. आता आपण आपल्या घरी लहान मुलांना वाढवतो ना, तेव्हा बघा ही चूक आपण करतो. आपण जर एखाद्या मुलाला सांगितलं ना की जा सॉरी म्हण, ते पण म्हणतं नाही मी नाही म्हणणार. कारण त्या मुलाला आपण असं शिकवतो की सॉरी म्हणणं या शब्दाचा अर्थ जाऊन माफी मागणं असा आहे. आणि अमुक एक गोष्ट मी केली याचं मला वाईट वाटतं, हे वेगळं आहे. मी माफी केव्हा मागतो? जेव्हा मला असं वाटतं की मी चूक केली, मी गुन्हा केला, या गुन्ह्याला शिक्षा होऊ शकेल, तेव्हा मी म्हणतो की मला क्षमा कर. दुसऱ्या कुठल्या शिक्षेपेक्षा मला तू क्षमा कर, हे वेगळं आहे. आपण किती मुलांना जे शिकवतो ते किती ढगळपणे शिकवतो ते बघा. So by saying sorry, you will feel lighter and clearer. All that is there is, it requires a little courage to do it. एवढं पहिल्या भागासाठी पुरे आहे. आता आपण 2 मिनिट ब्रेक घेऊ. 2 मिनिटाचा ब्रेक. तिथे लायब्ररी आहे, गडबड अजिबात करायची नाही, बडबड अजिबात करायची नाही. सगळ्यांनी भरभर 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 चालत त्या व्हरांड्यात जायचं आणि परत यायचं 2 मिनिटात. आधी मन घेई हाती. आपल्या विवेचनाचा दुसरा भाग आपण पाहूया. मी तुम्हाला असं सांगितलं की आपण जे काही काम आपल्या समस्यांच्यावर करत आहोत, क्रोध वगैरे, त्याची गट चर्चा करत असताना शुभार्थींनी काही या अमुक एका गोष्टीवरती अधिक माहिती द्या असं सांगितलंय. ते जे काही आहे, एका ठिकाणी मी असं मत माझं लिहिलं होतं की नॉर्मल इमोशन ते जरा बघा. तर ताबडतोबच मग चौकशी आली की नॉर्मल इमोशनची काही त्याचे गुण काय आहेत, त्याची वैशिष्ट्य काय आहेत. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉर्मल इमोशन. मागे तुम्हाला मीही सांगितले होते, त्यामुळे ते खूप डिटेल्समध्ये सांगायची गरज आहे असं वाटत नाही. पण लक्षात मात्र घ्या की पहिलं
जी काही भावना आहे ती प्रसंगाला धरून असली पाहिजे. जिथे हसण्याजोगं आहे तिथे हसावं, रडण्याजोगं आहे तिथे रडावं, हसायच्या जागी रडू नये, रडायच्या जागी हसू नये, हे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे. तेव्हा जी काही भावना असेल ती प्रसंगाला अनुरूप असावी, जितक्यास तितकी आणि प्रमाणशीर. त्याचं मी उदाहरण तुम्हाला मागे सांगितलं होतं की जिथे स्मितहास्य पुरेल तिथे खादा खादा हसू नये. जितक्यास तितकी, प्रमाणशीर आणि योग्य वेळी, योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य वेळी. ती भावना योग्य माणसावरती व्यक्त केली पाहिजे किंवा योग्य लक्ष्यावरती. इट शुड बी प्रॉपरली डायरेक्टेड. इट शुड बी प्रॉपरली डायरेक्टेड. ती कुठे व्यक्त करावी? सामाजिक संकेत आहेत. कुठल्या भावना कुठे व्यक्त कराव्यात याचे सामाजिक संकेत आहेत. उदाहरणार्थ सभेमध्ये कुठल्या भावना व्यक्त कराव्यात आणि बागेमध्ये कुठल्या भावना व्यक्त कराव्यात, दिवाणखान्यात कुठल्या आणि शय्यागारात कुठल्या, याचे संकेत ठरलेले आहेत. योग्य ठिकाणी. रिसिव्हर शुड नो व्हाय. अशोक अपर्णावरती रागावला तर अशोकनी अपर्णाला सांगायला पाहिजे की मी तुझ्यावरती का रागावलोय. ते न सांगता रागावत सुटणं ते नाही बरोबर. द रिसिव्हर शुड नो व्हाय. बॅक्ड बाय कन्व्हिक्शन. जी काही भावना आपण व्यक्त करत आहोत त्या भावनेच्या मागे आपली विचाराची खात्री उभी असली पाहिजे. मागे तुम्हाला मी उदाहरण सांगितलं होतं की आपण कधी कधी तोंडा देखलं एखाद्या माणसाला हो या ना बसा ना म्हणतो. कशाला रे? नाही ना तुला स्वागत त्याचं करायचं, मग नको करूस. खोटं कशाला? तोंडा देखलं कशाला? तेव्हा जी काही भावना आपण व्यक्त करतो त्यामागे पुरेशी विचाराची खात्री, कन्व्हिक्शन त्याच्या मागे असलं पाहिजे. एवढं जर पाळलं तर भावनेचे प्रॉब्लेम्स फारसे येणार नाहीत. जसं इमोशन बद्दल आहे आणि हे करून बघा. हे सहजगत्या करण्याजोगं आहे की आपण रागावलो, भलत्या ठिकाणी तर नाही रागावलो, भलत्या माणसावरती तर नाही रागावलो. काय रे वा असं नको होतं करायलास तू, हे म्हणून सांग पुरलं असतं तर आपण ओरडत तर नाही सुटलो. तेव्हा एवढी 4-5 शीर्षक जर लक्षात ठेवली तर भावनेचे पुष्कळसे प्रॉब्लेम्स, पुष्कळशा समस्या टाळता येतील. जसं आपण नॉर्मल इमोशनचं म्हणतो तसं नॉर्मल थिंकिंगचं सुद्धा आहे. नॉर्मल विचाराचे गुण काय आहेत? परत तो प्रसंगाला किंवा विषयाला धरून असावा. उदाहरणार्थ आत्ता आपण मनाबद्दल बोलतोय ना, मग आपला विचार मनाशी संबंधित असा असायला पाहिजे. म्हणजे आत्ता आपल्या मनामध्ये मी गायन कसं करूया वगैरे असं असेल तर ते नाही बरोबर. म्हणजे तुम्ही गाण्यामध्ये मोठे एक्सपर्ट असाल पण तो विचार आत्ता इथे गैरलागू आहे. प्रसंगाला किंवा विषयाला धरून एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा निर्माण व्हायला पाहिजे. उटपटांग असं नाही होता कामा. एका मुद्द्याचा दुसऱ्या मुद्द्याशी काहीच संबंध नाही असं होता कामा नये. तर्कसंगत असावं, लॉजिकल. हे एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा निर्माण होणं याचं जरा ट्रेनिंगच घ्यावं लागतं बरं का. विशेष करून आताची जी यंगर जनरेशन आहे त्यांच्या बाबतीत तर मला ही फार भीती वाटते. त्यांना काय
सगळं जे शिकवलंय ना ते पॉइंटशीर 1 2 3 4 5 6 असंच शिकवलंय आणि त्यांना तेच खरं वाटतं. म्हणजे द पॉइंट 1 and 2 नीड टू बी रिलेटेड अँड द 2 शुड अराइज आउट ऑफ 1 शिकवलेलं असतं असं नाही. सो दे आर क्वाईट ऑफन ट्रेन्ड बाय अदर्स टू फील दॅट द थॉट्स नीड नॉट बी रिलेटेड आणि मग त्यांचा विचार जम्पी होतो. आपल्याला अनेक वेळा जे आश्चर्य वाटतं की तरुण मुलं असं कसं भलताच विचार करतात. भलताच विचार करतात याचं कारण असं आहे की एका विचारातून दुसरा विचाराची धारा पकडावी हे त्यांना कधी शिकवलेलंच नसतं. सो थॉट शुड नॉट ओनली बी रेलेव्हंट, इट शुड बी कोहेरंट. आणि तरी देखील तो विषयाला धरून पाहिजे बरं का. म्हणजे एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा पण विषयाला धरून. कारण एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा आणि विषय सोडून असं जर झालं तर बोलणं भलतीकडेच भरकटत जाईल. तर्कसंगत, लॉजिकल, एका लाईनीत पुढे जाणारा, लिनियरली प्रोग्रेसिव्ह, गोलगोल फिरणारा, उड्या मारणारा, जम्पी, सर्क्युलर असा असता कामा नये. एका लाईनीत पुढे जाणारा, उद्दिष्ट समोर ठेवून केलेला विचार. इट शुड बी रिझल्ट ओरिएंटेड, इट शुड रीच अन ऑब्जेक्ट. उद्दिष्ट समोर ठेवून केलेला असावा आणि मुद्द्याचे बोलणारा असावा, फापट पसारा नको. त्याच्या सायकॅट्रिक त्याची बरीच उदाहरणं सांगितली आहेत. काय बुली टॉक, म्हणजे असं लहान मुलाला आपण स्वेटर घालतो ना, खूप त्याच्यावर अशी फर असते, तसा काही माणसं विचार मांडतात. मोठा उबदार वाटतो, हात ठेवला की कळतं की काय नाही, नुसती फर आहे, दम काही नाही. काही लोक फ्लॉवरी टॉक असतो, इतकं गोड आहे, काय उपमा आणि अलंकार बघायला नको, दम काहीच नाही. तेव्हा असे म्हणजे विचार आणि विचाराचं अलंकरण, अलंकार कितपत असावेत, मूळ सौंदर्याला वाढवणारे असावेत ना. नुसतेच अलंकार म्हणजे संपलं. तेव्हा मुद्द्याचं बोलणारा असावा, फापट पसारा नको. कितीही महाग आणि सुंदर असले तरी अलंकार ते अलंकार. ते जिवंत शरीराचं जडवस्तूंनी केलेलं अलंकरण आहे. जडवस्तू जर जिवंतापेक्षा जास्त ठरत असतील तर मग चुकतंय काहीतरी. मोटिव्हेशन, मोटिव्ह प्लस ऍक्शन. जागोजागी आपले शुभार्थी या पॉइंटवरती अडकतायत, फॉल्टर होत आहेत असं आढळलं तेव्हा मला वाटलं की आता नाऊ दॅट वी आर ॲट अ पॉइंट वेअर वी आर सेईंग की माझा हा प्रॉब्लेम, याच्यावर मी काम करतोय, आता मला सांगा काम कर, मला काम तर करायचंय आणि माझं मोटिवेशन फेल होतंय का काय. प्रेरणेबद्दल इतकं बोललात, काय त्याचं सोप्या भाषेत सांगा. मोटिवेशन इज मोटिव्ह प्लस ऍक्शन. एक काहीतरी पकड, दुसऱ्यातून बाहेर येशील. मोटिव्ह पक्का ठेव, त्याला कृतीची जोड दे, मोटिवेशन आपोआप वाढेल. लोक म्हणतात की नाही मला प्रेरणाच येत नाही, आतून वाटतच नाही. डॉक्टर कसं काय वाटतच नाही तर काय करू. करायला लाग. बहुतेक वेळा द डिझायर टू डू दॅट वुड फॉलो. सो मोटिवेशन, सिंपल थिंग टू रिमेंबर इज मोटिवेशन इज मोटिव्ह प्लस ऍक्शन. काम तर करू लाग. मग मोटिव्ह तपासायचा. पुष्कळ वेळा माणसाचा मोटिव्ह दुसराच असतो. म्हणजे आता उदाहरणार्थ लायब्ररीत बसतात, ऍक्शन वाचनाची असते पण मोटिव्ह वेगळाच असतो, मग भलतच काहीतरी होतं. 4 नंबरचं परवा मी तुम्हाला सांगितलं होतं. ॲबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट इज पॉझिटिव्ह एफर्ट डिव्हायडेड बाय डायव्हर्शन. एफर्ट वाढवा
कॉन्सन्ट्रेशन वाढेल. डायव्हर्शन कमी करा, कॉन्सन्ट्रेशन वाढेल. डायव्हर्शन वाढवा, कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. तेव्हा इकडे तिकडे मन पळतं. त्याच्यासाठी ते HIRE हॅबिट, मनाला पळण्याची सवय असते, त्याला परत जागेवर आणायची सवय लावा. दुसरं, कामाची हॅबिट लागली पाहिजे, सवय, हॅबिट. रोज तेच नियमाने करावं. दुसरं, इंटरेस्ट, त्या जे काही आपण करायला घेतो त्याच्यातला इंटरेस्ट जिवंत राहील अशा प्रकारेच विचार करावा. तेच काम इंटरेस्टिंग रित्या करण्याचाही प्रयत्न करावा मधून मधून. म्हणजे अभ्यास अभ्यासासारखाच करावा, पण मधून मधून कोडी सुद्धा सोडवावीत अभ्यासाशी संबंधित. R is relax. फार टेन्शन घेऊ नये. Your work should be interspersed with relaxation. मुळात तसं आहेच. 50 मिनिटाचा अभ्यास, 10 मिनिटाचं रिलॅक्सेशन. 50 मिनिटाचं काम, 10 मिनिटाचं रिलॅक्सेशन. असंच आहे. रिलॅक्स. E, if there is an emotional conflict, solve it. त्याबाबत जर काही भावनांचा गुंता असा असेल तर मग तो सोडवावा. त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. .5W आणि 1H याचा उल्लेख मी वारंवार केलेला आहे, म्हणून परत एकदा ते सांगावंसं वाटलं की अँगर असं नाही, कुठल्याही इमोशनच्या बाबत ते 5W आणि 1H वापरायला हरकत नाही. एवढंच नव्हे तर तुम्ही जर असं म्हणत असाल की ते फार अवघड व रॅशनल इमोटिव्ह थेरपीचं तुम्ही काय काय सांगितलं ते अगदी सोप्या भाषेत सांगा बरं, तर जर तुम्ही हे 5W आणि 1H तुम्ही जे जे काही करत आहात त्याला लावायला बघाल तर पुष्कळसं रॅशनल वागण्याचं श्रेय तुम्हाला मिळेल, रॅशनॅलिटी मिळेल. 5W and 1H. Who, when, what, why, where and how. Applicable to all emotions. 7वा जो मुद्दा आहे तो जरा नीट समजून घ्यावा लागेल. पश्चात्ताप म्हणजे काय? एका ग्रुपमध्ये ही चर्चा झाली आणि जयंतनी ते त्याच्यावरती काही मुद्दा सांगितला की पश्चात्ताप शब्द म्हणजे तो निगेटिव्ह आहे. आपण जेव्हा म्हणतो की मला फार वाईट वाटलं बरं का, पश्चात्ताप झाला बरं का, डज इट रिअली सॉल्व्ह द प्रॉब्लेम? पेंड्युलम थिंकिंग जर असेल की मला अमुक एका गोष्टीचा पश्चात्ताप झाला म्हणून मन दुसऱ्या बाजूला गेलं, तर ते दुसऱ्या बाजूला जाणारं मन तिकडे जात असतानाच परत पहिल्या जागी येण्याची खटपट करत असतं. असं पेंड्युलम मध्ये जर तुमचं मन अडकलेलं असेल तर तुमच्या पश्चात्तापाला काही अर्थ नाही. मग माझ्या पुढे हा प्रश्न पडला की व्हॉट आर द कॉम्पोनंट्स ऑफ पश्चात्ताप? तर सगळ्यात गंमत म्हणजे मला ते पुराणामध्ये मिळाले. विनोबांचा ओरिजिनल अरेबिक नव्हतं वाचत मी, विनोबांची त्याच्यावरची टीका वाचत होतो, तिथे मिळालं. त्याचं मात्र मला नवल वाटलं बरं का. म्हणजे कुठल्या गोष्टीचं उत्तर कुठे मिळेल? सायकॉलॉजीचं कुराणात मिळेल, आणखीन गीतेत मिळेल, आणखीन कुठे मिळेल? पश्चात्ताप अरेबिक किंवा उर्दू शब्द तौबा. वाईटापासून परावृत्त होऊन सत्कृतीकडे वळणे. एम्फसिस इज ऑन डुईंग.
थॉट, इमोशन आणि बिहेवियर याच्यामध्ये बिहेवियरवर भर दिलेला आहे. वाईटापासून परावृत्त होऊन सत्कृतीकडे वळणे, दुष्कृतीला वाईट समजून सोडून देणे. आता दुष्कृती कुठली आणि सत्कृती कुठली, आणि कशाला वाईट म्हणायचं आणि कशाला चांगलं म्हणायचं, याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकेल की दीज आर इव्हॅल्युएटिव्ह टर्म्स. पण आपण जर विवेक राखणार असू तर काही गोष्टी करण्याच्या, काही न करण्याच्या, काही हव्या असलेल्या, काही नको असलेल्या, असं कुठे ना कुठे दोन कप्पे करावे लागतात. तर हवं असलेला कप्पा, नको असलेला कप्पा, असं तुम्ही डिझाईन मनासमोर धरा. नाहीतर सुकृती, दुष्कृती वगैरे मग तुम्ही येऊन म्हणाल की इव्हॅल्युएटिव्ह बोलता तुम्ही. तसं नाहीये. तर दुष्कृतीला वाईट समजून सोडून देणे. का बरं वाईट समजावं? तर वाईट आहे असं जेव्हा आपण स्वतःला सांगतो तेव्हा आपण त्यापासून सुटणं शक्य आहे. साखर गोड आहे आणि आपण ती खातो. जेव्हा तुम्हाला आपण समजावून सांगू की अहो साखर खाल्ल्यामुळे वजन वाढतंय, साखर खाल्ल्यामुळे तुम्हाला डायबिटीस होतोय, तुमचं इन्शुलिन, तुम्ही जेवढी साखर खाताय त्यापेक्षा इन्शुलिन कमी पडतंय, रिनल ग्लायकोसुरिया होतोय तुम्हाला, आता नका साखर खाऊ जास्त, आता जास्त साखर खाल तर ते तुम्हाला वाईट ठरेल. तेव्हा एखाद्या गोष्टीला वाईट, ते चांगलं आहे का वाईट, ऍब्सोल्यूट टर्म्स हे सोडा, ते अशा टर्म्स मध्ये डिस्क्राइब करा की इट वुड बी अ डिटरंट, डिटरंट टू ऍक्शन, असा अर्थ घ्या वाईट शब्दाचा, नाही तर जाल गाळात. हातून वाईट घडले तर परिताप करणे, स्वतःला बजावून सांगणं की हे नाही करणार. पुन्हा चूक न करण्याचा इरादा करणे. इरादा इंटेन्शन, इंटेन्शन पासून डिसिजन पर्यंतचा प्रवास, हा पश्चाताप केला असता सोपा होतो. ज्या कामांची सवय केल्याने दुष्कृत्यांना आळा बसतो अशा कामांची सवय करणे. या चारी गोष्टी केल्या म्हणजे पश्चात्तापाच्या अटी पुऱ्या होतात. गुणाः कुर्वन्ति दूतत्वम् दूरेपि वसताम सताम. आपले जे गुण आहेत ते आपले दूत बनतात. जरी सज्जन लोक सत दुरेपी दूर वस्तीला असले तरी, दूर राहत असले तरी, जे सत लोक आहेत, जे सज्जन आहेत, ते दूर राहत असले तरी त्यांचे गुण त्यांचे दूत बनतात, त्यांचं दूतत्व करतात. ते तिथे आहेत असा संदेश आणतात, त्यांच्या चांगुलपणाचा सुगंध आणतात. गुणाः कुर्वन्ति दूतत्वम् दूरेपि वसताम सताम. केतकी गंधमा घ्रातुम, केतकी गंधम आघ्रातुम. केवड्याचा वास घेण्यासाठी. स्वयमायांती षटपदाः, षटपद म्हणजे कीटक. तर केवड्याचा वास घेण्यासाठी ज्याप्रमाणे कीटक स्वतः येतात
तर तो वास, केतकीचा, केवड्याचा वास असा चहूबाजूला पसरतो. तो वास केवड्याचं दूतत्व करतो आणि मग तो केवडा कितीही दूर असला तरी भुंगा तिथे जातो. तर आपला हा जो सगळा प्रयत्न चाललाय मित्रांनो, तो चाललाय की असं आपण आपल्या गुणांचं विकसन करावं की या 70 मंडळींच्या सज्जनतेचा विकास, सज्जनतेचा सुगंध सगळीकडे पोहोचेल. एवढं आजच्या विवेचनाला पुरे आहे. सांगण्याजोगी गोष्ट एकच, करून पहा आणि येत चला.